Hello students, in last lecture we have seen the different CD mechanism components. Then in today's lecture we are going to see the different hi-fi blocks of the hi-fi system. That is block diagram of hi-fi system. Hi-fi stands for what? High fidelity system. Then this is the block diagram of hi-fi system. And if you observe, these are the three inputs here. That is tape playback, disc playback and last one is the microphones. हे काय तुमचे तीन इनपुट्स अवेलेबल आहेत. स्टेरिओफोनिक इनपुट्स. स्टेरिओफोनिक सिस्टीम तुम्ही शिकलाय त्याच्यामध्ये काय असतं? 2 or more चॅनल्स. लेफ्ट चॅनल अँड सेकंड वन इज दी राईट चॅनल. आता हे जे तीन इनपुट्स आहेत ते तुम्ही काय करायला लागलाय? तुमच्या लेफ्ट आणि राईट जे काही स्टेरिओफोनिक सिस्टीम आहे त्याच्या चॅनलला ॲप्लाय करणार आहे. मग ते अप्लाय कसं करणार? ॲट अ टाईम सिंगल इनपुट तुम्ही कनेक्ट करू शकताय. मग हे जे तीन इनपुट्स आहेत त्यातले एक सिलेक्ट करायला पाहिजे. मग ते सिलेक्ट करण्यासाठी काय इथं तुम्हाला एक स्विच अवेलेबल आहे. त्याला तुम्ही काय म्हणताय? टेप माईक स्विच म्हणताय. हे जे तुमचे तीन इनपुट्स आहेत हे तीन इनपुटमधलं एक इनपुट तुम्ही ॲट अ टाईम सिलेक्ट करणार आहे विथ द हेल्प ऑफ दिस टेप माईक स्विच. मग तुम्ही ते इनपुट त्याला कनेक्ट करणार आहे. आणि जर तुम्ही ऑब्झर्व केला की ही जे राईट चॅनल आहे, हा जो लेफ्ट चॅनल आहे त्याच्यामध्ये जर ब्लॉक्स तुम्ही चेक केला तर ते काय आहेत? आयडेंटिकल आहेत, सेम आहेत. म्हणजे काय? इकडं पण प्री ॲम्प्लिफायर सेम, इकडं पण प्री ॲम्प्लिफायर. इक्विलायझर आहे, इकडं पण इक्विलायझर आहे. ते नेक्स्ट काय आहे? ॲम्प्लिफायर आहे, इकडं पण ॲम्प्लिफायर ब्लॉक आहे. इकडं मॅचिंग सर्किट आहे, इकडं पण मॅचिंग सर्किट आहे. आणि लास्ट काय? दोन्हीकडं लाऊडस्पीकर आहेत. म्हणजे तुमच्या दोन्ही चॅनल्स कसे आहेत? आयडेंटिकल आहेत. लक्षात येते कन्स्ट्रक्शन कसं आहे? There are different stereophonic inputs are available, though if then the one of the input is connected to the left and right channel of the stereophonic system with the help of the tape mic switch. Then next point is the hi-fi system consists of what? First is the preamplifier block, then equalizer, then amplifier, then matching circuit and last one is the loudspeaker. Then let us see the first block, that is preamplifier. Preamplifier म्हणजे काय? आपण चेक करूया कशासाठी यूज करायचा. preamplifier इज अ लो नॉईज हाय गेन ॲम्प्लिफायर. म्हणजे हा काय? लो नॉईज हाय गेन ॲम्प्लिफायर आहे. म्हणजे काय आहे बघा? It increases the strength of the weak signals coming from the microphone with low noise. म्हणजे काय? तुमचा जो काय मायक्रोफोनपासूनचा जो इनपुट असणार आहे, जे काय तुमचं इनपुट सिग्नल आहे त्याची स्ट्रेंथ तो इन्क्रीज करणार आहे बाय कीपिंग द मिनिमम नॉईज. म्हणजे त्याच्यामधला जो नॉईज असणार आहे तो काय करणार आहे? अगदी मिनिमम ठेवणार आहे आणि तुमचा जो सिग्नल आहे त्याची स्ट्रेंथ इन्क्रीज करणार आहे. लो नॉईज हाय गेन ॲम्प्लिफायर लक्षात येते. इट इन्क्रीजेस द स्ट्रेंथ ऑफ इनपुट सिग्नल बाय कीपिंग मिनिमम नॉईज. लक्षात येते. देन दिस इन्क्रीजेस द सिग्नल स्ट्रेंथ ॲज वेल ॲज SNR ऑफ अ सिस्टीम. म्हणजे सिग्नल स्ट्रेंथ पण इन्क्रीज करतो आणि सिग्नल टू नॉईज रेशोसुद्धा काय करतो? तुमच्या सिस्टीमचा इम्प्रूव्ह करते आहे. कोण करणार आहे हे सगळं? प्री ॲम्प्लिफायर. प्री ॲम्प्लिफायरचं वर्किंग लक्षात आलं आहे का? प्री ॲम्प्लिफायर काय आहे? लो नॉईज हाय गेन ॲम्प्लिफायर आहे. तो कशासाठी यूज करणार आहे? विच इज यूज्ड टू ॲम्प्लिफाय द वीक सिग्नल्स कमिंग फ्रॉम द मायक्रोफोन and by keeping the minimum noise into it. Then the next block is the equalizer. Equalizerचं function काय? Equalizer provides boost and cut at a particular band of frequencies. म्हणजे सपोज आता तुम्ही काहीतरी एक पर्टिक्युलर बँड ऑफ फ्रिक्वेन्सी सिलेक्ट केला, दॅट इज 0 to 2 kHz. असं तुम्ही सॉरी तसं नको पकडायला. आपण 10पासून 50 10 Hz to 50 Hz असा फ्रिक्वेन्सी बँड आपण सिलेक्ट करूया. हा जो फ्रिक्वेन्सी बँड आहे त्याला काय करणार आहे? तो एकतर बूस्ट करणार आहे किंवा कट करणार आहे. हां, मग ते डिपेंड्स असणार आहे त्याचं. म्हणजे जर पास बँड जर आपण तो सिलेक्ट केला तर काय असणार आहे? इक्विलायझर काय करणार? 0 to 50 kHz मधल्या फ्रिक्वेन्सीजना फक्त काय करणार आहे? ॲम्प्लिफाय करणार आहे. आणि 10 to 50 kHz. सॉरी तसं नाही आहे. आता तुम्ही एक फ्रिक्वेन्सी रेंज सिलेक्ट करा, दॅट इज 10 Hz to 50 Hz. ही मी काय केली? फ्रिक्वेन्सी रेंज सिलेक्ट केली. 10 Hz to 50 Hz असं मी काय केलं? फ्रिक्वेन्सी रेंज सिलेक्ट केली. मग 10 Hzच्या खालचे आणि 50 Hzच्या वरचे सगळे फ्रिक्वेन्सीज काय तो करणार आहे? कट करणार आहे. म्हणजे त्याला काय करणार आहे? ते पुढं पास करणार नाही आहे. आणि जे काही 10 Hz to 50 Hz मधल्या जे काही फ्रिक्वेन्सीज असणार आहेत त्याला तो काय करणार आहे? बूस्ट करणार आहे. त्याची स्ट्रेंथ काय करणार आहे? तो इन्क्रीज करणार आहे. लक्षात येते.
इक्विलायझर काय करणार आहे, पर्टिक्युलर बँड ऑफ फ्रिक्वेन्सीजलाच फक्त काय करणार आहे, तो ॲम्प्लिफाय करणार आहे आणि ऑल अदर फ्रिक्वेन्सीज काय करणार आहे, तो कट करणार आहे. त्याला काय म्हणजे ते पुढे पास करणार नाही आहे. फंक्शन लक्षात येते इक्विलायझरचं, इट प्रोव्हाइड्स बूस्ट अँड कट टू द पर्टिक्युलर बँड ऑफ फ्रिक्वेन्सीज. त्यामुळे काय होतं आहे, तुमच्या जर सिस्टीमचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आहे तो इम्प्रूव्ह होतो आहे. अँड हेन्स सिलेक्टिव्हिटी अँड क्वालिटी फॅक्टर ऑफ द सिस्टीम ऑल्सो इम्प्रूव्ज. म्हणजे तुमचा जो काही फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स इम्प्रूव्ह झाला तर काय होणार आहे, सिलेक्टिव्हिटी आणि क्वालिटी ऑफ युअर सिस्टीम इज ऑल्सो गोइंग टू इम्प्रूव्ह. लक्षात येते इक्विलायझरचं फंक्शन. देन द नेक्स्ट ब्लॉक इज दी ॲम्प्लिफायर. ॲम्प्लिफायर काय करणार आहे, it is a power amplifier. It is going to increase the strength of a signal. This is used to drive the loudspeaker with a sufficient signal strength. म्हणजे तुमच्या लाऊडस्पीकरला ड्राईव्ह करण्यासाठी जेवढं काही तुमच्या इनपुटची स्ट्रेंथ पाहिजे त्या स्ट्रेंथला म्हणजे तेवढ्या लेवलच्या स्ट्रेंथला ॲम्प्लिफाय करायचं काम कोणाचं आहे, पॉवर ॲम्प्लिफायरचं आहे. म्हणजे तुमचं लाऊडस्पीकर आहे, लाऊडस्पीकरला सपोज आता काहीतरी एक 100 हर्ट्ज एवढी म्हणजे तुम्हाला 100 हर्ट्जचं तुमचं काय सिग्नल आहे आणि त्या सिग्नलची बाबा एवढी तुमची एवढा वोल्टचा सिग्नल ह्याला अप्लाय करायला पाहिजे. मग त्याच्यानंतरच काय करणार आहे, तो लाऊडस्पीकर काय होणार आहे, वर्क होणार आहे. ॲम्प्लिफायर काय करणार आहे, पॉवर ॲम्प्लिफायर काय करणार आहे, तुमचा जो काही इनपुट सिग्नल आहे त्या इनपुट सिग्नलला एवढ्या लेवलला तो इन्क्रीज करणार, एवढ्या लेवलला त्याची स्ट्रेंथ इन्क्रीज करणार की जेणेकरून तुमचा तो लाऊडस्पीकर ड्राईव्ह होईल. लक्षात येते, इट इज द पॉवर ॲम्प्लिफायर फॉर इन्क्रीजिंग द स्ट्रेंथ ऑफ सिग्नल. दिस इज यूज्ड टू ड्राईव्ह द लाऊडस्पीकर विथ अ सफिशियंट सिग्नल स्ट्रेंथ. देन द नेक्स्ट ब्लॉक इज दी मॅचिंग सर्किट. आता मॅचिंग सर्किट कशासाठी आहे, आता लक्षात घ्या. आता तुमचं मॅचिंग सर्किट कसं आहे बघा, इथं पहिला काय ॲम्प्लिफायर ब्लॉक आहे, लास्टचा काय लाऊडस्पीकर ब्लॉक आहे आणि त्याच्या मिडलला काय आपण यूज केलं आहे, मॅचिंग सर्किट. आता तुम्ही मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम शिकलाय. म्हणजे मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम काय सांगतो तुम्हाला, म्हणजे इनपुटपासून तुमच्या लोडला मॅक्सिमम पॉवर डिलिव्हर केली जाते व्हॅन म्हणजे ह्याचा जो आउटपुट इम्पेडन्स आहे तो आणि आउटपुट स्टेजचा जो इनपुट इम्पेडन्स आहे तो जर मॅच झाले, output impedance of the first stage is matched with the input impedance of the second stage, then and then only the maximum power is transferred from the first to second. म्हणजे जर तुमच्या ॲम्प्लिफायरपासून जर लाऊडस्पीकरला मॅक्सिमम पॉवर जर ट्रान्सफर व्हायची असेल तर ह्याचा जो आउटपुट इम्पेडन्स आहे तो आणि ह्याचा जो इनपुट इम्पेडन्स आहे तो काय व्हायला पाहिजे, दोघांचा मॅच व्हायला पाहिजे. आणि ते मॅच करण्यासाठी काय केलं इथं, मॅचिंग सर्किटरी म्हणजे काय, इथे एक मॅचिंग ट्रान्सफॉर्मर यूज केला असतो. म्हणजे जर ट्रान्सफॉर्मर असेल तर प्रायमरी वाइंडिंग ऑफ द मॅचिंग सर्किट, दॅट इज प्रायमरी वाइंडिंग ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज कनेक्टेड टू द ॲम्प्लिफायर आणि सेकंडरी वाइंडिंग ऑफ द ट्रान्सफॉर्मर इज कनेक्टेड टू द लाऊड स्पीकर. लक्षात येत आहे, मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम काय आहे पहिलं लक्षात घ्या. म्हणजे ज्या वेळेला ह्याचा ॲम्प्लिफायरचा आउटपुट इम्पेडन्स इनपुट इम्पेडन्स ऑफ लाऊडस्पीकरशी मॅच होईल त्यावेळेलाच काय होणार आहे, ॲम्प्लिफायर टू लाऊडस्पीकरला तुमच्या मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर होणार आहे. आणि ती जर मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर व्हायची झाली तर हा इम्पेडन्स मॅच करण्यासाठी आपण काय केलं, इथं मॅचिंग सर्किटरी यूज केली. ते मॅचिंग सर्किट म्हणजे काय आहे, मॅचिंग ट्रान्सफॉर्मर आहे. मग त्या ट्रान्सफॉर्मरचा जो काही प्रायमरी वाइंडिंग असणार आहे तो आपण कुठे कनेक्ट करणार आहे, टू द आउटपुट ऑफ ॲम्प्लिफायर. आणि जे ट्रान्सफॉर्मरचं सेकंडरी वाइंडिंग आहे ते आपण कुठं कनेक्ट करणार आहे, टू द इनपुट ऑफ द लाऊड स्पीकर. लक्षात येत आहे. मग त्यावेळेला काय होणार, त्याचा आउटपुट इम्पेडन्स म्हणजे ॲम्प्लिफायरचा आउटपुट इम्पेडन्स आणि इनपुट इम्पेडन्स ऑफ द लाऊड स्पीकर विल मॅच एक्झॅक्टली अँड द मॅक्सिमम पॉवर इज ट्रान्सफर्ड फ्रॉम द ॲम्प्लिफायर टू लाऊड स्पीकर. देन बॅलन्स कंट्रोल. आता तुम्ही जर चेक केला तर दोन्ही काही त्याचे होते, दोन्ही जे चॅनल्स होते दॅट इज लेफ्ट चॅनल आणि राईट चॅनल दोन्ही काय होते, आयडेंटिकल होते. त्याच्यामध्ये जे काय आपण ॲम्प्लिफायर्स यूज केले ते दोन्ही ॲम्प्लिफायर्स काय आहेत, आयडेंटिकल आहेत. तरी पण की नाही त्याचं आउटपुट सेम येत नाही. जर सेम इनपुट अप्लाय केलं, जर सेम आयडेंटिकल स्टेजेस असल्या तरी पण आउटपुट सेम येत नाही. का, कारण त्याच्यामध्ये जे काय आपण ट्रान्झिस्टर्स जे काय ICs यूज केलेत ना ते त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, डिफरंट असतात. तुम्ही चेक केला असेल एकच म्हणजे नंबरचा जर ट्रान्झिस्टर तुम्ही घेतला आणि त्याचा जर रिस्पॉन्स तुम्ही चेक केला तर
प्रत्येक वेळेला त्याचा रिस्पॉन्स काय येत नाही, म्हणजे प्रत्येक ट्रान्झिस्टरसाठी त्याचा रिस्पॉन्स थोडा थोडा व्हेरी होतो आहे. का व्हेरी होतो आहे? जे काही त्याचं डोपिंग कॉन्सन्ट्रेशन असते ॲट द टाईम ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ते डिफरंट झालेलं असते, त्यामुळं त्याचं आउटपुट आपल्याला थोड्याफार प्रमाणात काय मिळते, वेगळं मिळतं आहे. आणि सेम तसंच काय होतं आहे, बिकॉज ऑफ द ट्रान्झिस्टर्स अँड आयसीज युज्ड इन द ॲम्प्लिफायर ब्लॉक्स आपण जे यूज केलं आहे ते जरी सेम इनपुट दिलं तरी आपल्याला त्यावेळेला सेम आउटपुट मिळत नाही. म्हणून तिथं काय आहे, बॅलन्स कंट्रोल सर्किटरी नेसेसरी आहे. जर तुम्ही इथं चेक केला तर आहे बघा ते ब्लॉक. इथं काय, हा बॅलन्स कंट्रोल म्हणजे हा ॲम्प्लिफायर आहे. ह्या दोघांच्यामध्ये जे काही ट्रान्झिस्टर्स, जे काही आयसीज यूज केले त्या आयसीज आयडेंटिकल म्हणजे सेम आहे, नंबर त्याचा सेम आहे, पण तरी पण काय असेल त्याचं आउटपुट काय यायला लागली. तर जरी इथं आणि इथं जरी तुम्ही सेम इनपुट अप्लाय केला तरी आउटपुटला ह्या लाऊडस्पीकरच्या आणि ह्या लाऊडस्पीकरच्या आउटपुटला आपल्याला डिफरंट आउटपुट मिळते. का? कारण बिकॉज ऑफ द डोपिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ ट्रान्झिस्टर्स अँड आयसीज यूज्ड इन द ॲम्प्लिफायर ब्लॉक. मग ते तसं व्हायला नको, इथं पण आपल्याला सेम आउटपुट मिळायला पाहिजे. म्हणजे दोन्ही लाऊडस्पीकरच्या आउटपुटला जे काय मिळणार आहे ते सेम क्वांटिटी मिळायला पाहिजे. त्यासाठी आपण काय केलं, इथं बॅलन्स कंट्रोल सर्किटरी यूज केलं आहे. देन लास्ट ब्लॉक आहे लाऊडस्पीकर. लाऊडस्पीकर काय करणार आहे, जे काही तुमचं इलेक्ट्रिकल सिग्नल आहे त्याला काय करणार आहे, साऊंड सिग्नलमध्ये कन्वर्ट करणार आहे. लक्षात येत आहे. आता आपण परत एकदा समरी बघूया ह्या ब्लॉक डायग्रामची काय आहे. हे टेप प्लेबॅक, डिस्क प्लेबॅक आणि जे काय तुमचं हे मायक्रोफोन आहे हे काय डिफरंट इनपुट्स आहेत. ते इनपुट आपण काय केले, ह्या टेप माईक स्विच थ्रू तुमच्या राईट चॅनलला आणि लेफ्ट चॅनलला कनेक्ट केलं आहे. प्री ॲम्प्लिफायर काय आहे तुमचा, लो नॉईज हाय गेन ॲम्प्लिफायर आहे. म्हणजे तो तुमचा इनपुट सिग्नलची स्ट्रेंथ इन्क्रीज करणार आहे बाय कीपिंग द मिनिमम नॉईज. मग त्यामुळे काय SNR पण तुमचा इम्प्रूव्ह होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. देन नेक्स्ट इज द इक्विलायझर. इक्विलायझर काय करणार आहे, पर्टिक्युलर बँड ऑफ फ्रिक्वेन्सीजना बूस्ट किंवा कट करणार आहे. म्हणजे आपण काय एक्झाम्पल घेतलं होतं, 10 हर्ट्ज टू 50 हर्ट्ज असं फ्रिक्वेन्सी बँड घेतला. त्या फ्रिक्वेन्सी बँडलाच तेवढं काय करणार आहे, तो त्या फ्रिक्वेन्सीज फक्त बूस्ट करणार आहे. आणि त्याच्या खालचे म्हणजे 10 हर्ट्जच्या खालचे आणि 50 हर्ट्जच्या वरचे सगळे फ्रिक्वेन्सीज काय करणार आहे, तो कट करणार आहे. लक्षात येते. इक्विलायझरचं फंक्शन, इट प्रोव्हाइड्स बूस्ट अँड कट टू द पर्टिक्युलर बँड ऑफ फ्रिक्वेन्सीज. देन द नेक्स्ट इज द ॲम्प्लिफायर. दिस ॲम्प्लिफायर इज अ पॉवर ॲम्प्लिफायर. म्हणजे जे काही तुमचं इनपुट सिग्नल आहे तो काही लाऊडस्पीकरला ड्राईव्ह करायला तेवढं कपॅसिटीचा तो नसतो. मग जर लाऊडस्पीकरला ड्राईव्ह करायचं झालं तर किती वोल्टचं सिग्नल लागतो आहे, किती स्ट्रेंथचं सिग्नल लागतो आहे, तेवढ्या स्ट्रेंथला इन्क्रीज करायचं काम कोणाचं आहे, तुमच्या पॉवर ॲम्प्लिफायरचं. द नेक्स्ट इज द मॅचिंग सर्किट. ह्यामध्ये काय शिकलो आपण, मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर थेरम आपल्याला माहिती आहे. ज्या वेळेला आउटपुट इम्पिडन्स ऑफ द ॲम्प्लिफायर आणि इनपुट इम्पिडन्स ऑफ द लाऊडस्पीकर मॅच होतील त्यावेळेला काय होते, तुमचे मॅक्सिमम पॉवर ट्रान्सफर होत आहे फ्रॉम द ॲम्प्लिफायर टू लाऊडस्पीकर. आणि ते इम्पिडन्स मॅच करण्यासाठी आपण काय केलं आहे, मॅचिंग सर्किटरी यूज केलं आहे. मॅचिंग सर्किटरी म्हणजे काय, सिम्पली ट्रान्सफॉर्मर आहे. म्हणजे प्रायमरी वाइंडिंग जे काय आहे ट्रान्सफॉर्मरचं ते तुम्ही कुठं केलं आहे, आउटपुट ऑफ ॲम्प्लिफायर. आणि सेकंडरी वाइंडिंग जे आहे ट्रान्सफॉर्मरचं ते कुठं कनेक्ट केलं आहे, टू द इनपुट ऑफ लाऊडस्पीकर. लक्षात येतं आहे. देन द नेक्स्ट ब्लॉक इज दी बॅलन्स कंट्रोल. म्हणजे जरी तुम्ही सेम इनपुट जरी देत असला इथं तरी पण तुम्हाला आउटपुटला जे काही इथं मिळणार आहे ते आउटपुट काय असणार आहे, डिफरंट असणार आहे फॉर द सेम इनपुट. मग असं का होतं आहे, असं का होत असेल असं वाटते तुम्हाला. जे काय आपण ट्रान्झिस्टर्स, आयसीज हे ॲम्प्लिफायर ब्लॉक्समध्ये जे काही यूज केले आहेत ते काय असणार आहेत, जरी सेम असले तरी त्याच्यामध्ये जे डोपिंग कॉन्सन्ट्रेशन असते ट्रान्झिस्टरमध्ये वगैरे ते काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. त्यामुळं आपल्याला आउटपुटमध्ये व्हेरिएशन्स मिळतात. मग ते व्हेरिएशन्स नको आहेत. जर सेम इनपुट असेल तर आउटपुट पण कसं पाहिजे, सेमच आउटपुट पाहिजे. मग तसं जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण काय करतो आहे, बॅलन्स कंट्रोल सर्किटरी यूज करतो आहे आणि आपण दोन्ही चॅनल्स आउटपुट काय करतो आहे, इक्वल करून घेतो आहे. देन नेक्स्ट काय आहे, लास्ट ब्लॉक इज दी लाऊड स्पीकर. मग लाऊड स्पीकरमुळं काय होणार आहे, इट इज गोइंग टू कन्वर्ट दी वॉट एव्हर इलेक्ट्रिकल इनपुट सिग्नल इज देअर दॅट इज कन्वर्टेड इन टू द साऊंड सिग्नल. हा काय इलेक्ट्रो ॲकॉस्टिक ट्रान्सड्युसर आहे. ट्रान्सड्युसर म्हणजे वन फॉर्म ऑफ एनर्जी अनदर फॉर्ममध्ये कन्वर्ट करते. मग हा लाऊड स्पीकर काय आहे, इट इज गोइंग टू कन्वर्ट द इलेक्ट्रिकल एनर्जी इन टू द साऊंड सिग्नल. लक्षात येते. ब्लॉक डायग्राम ऑफ हायफाय ॲम्प्लिफायर.
Then let us see the characteristics of the hi-fi amplifier. Signal to noise ratio should be better than 50 dB. Second is the frequency response should be flat within plus minus 1 dB. म्हणजे तुमचा जो काही फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स असणार आहे तो काय प्लस मायनस 1 dB मध्ये काय असला पाहिजे, फ्लॅट असला पाहिजे. देन नॉन लिनियर डिस्टॉर्शन शुड नॉट बी मोर दॅन 1%. म्हणजे जे काही तुमचं नॉन लिनियर डिस्टॉर्शन आहे ते 1%पेक्षा जास्त असलं नाही पाहिजे. द सिस्टीम शुड possesses dynamic range of at least 8 dB. Stereophonic effect should be provided. Environmental conditions should be such as to eliminate the external noise in a listening room. लक्षात येते कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहेत ते. once again we will see the signal to noise ratio should be better than 50 dB. The next is the frequency response should be flat within plus minus 1 dB. Non-linear distortion should not be more than 1%. The system should possess dynamic range of at least 8 dB. Stereophonic effect should be provided. And last one is the environmental conditions should be such as to eliminate the external noise in a listening room. अशा पद्धतीने आपण आज ब्लॉक डायग्रॅम ऑफ हायफाय सिस्टीम बघितलेली आहे. देन द नेक्स्ट पार्ट वी विल सी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक यू.